नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललो आज राजगडला. किती रात्र आहे, सकाळच्या वाजलेत 5 आणि आम्ही पनवेलवरून आलो आहे. पनवेलवरून बाईकने आलो आहे. आम्ही 7 बाईक आहेत, 14 जण आहोत आणि मला 5 वाजता ट्रेक चालू केला आहे. एकदा पूर्ण जंगल आहे सगळीकडे इथे बघा. आम्ही पूर्ण चाललो आहे, बघूया किती वाजता पोचते वरती महादरवाजाजवळ. गँग निघाले मित्रांनो आमची. 5 वाजता ट्रेक चालू केला आहे आम्ही. लागलेत राजगड. रस्ता इकडे साईडला, रस्ता एकदम कच्चा आहे, दगडी दगडी आहेत, जंगल आहे पूर्ण. मित्रांनो चालून आता अर्धा तास झाला आहे आणि पूर्ण घामाने भरलो आहे आणि पूर्ण अशी पायवाट आहे ना, दगडी दगडी आहेत, तर चालायला जमत नाही. आता एकदम दम लागला आहे. जी लहान लहान पोरं होती आमची कवल्या पायाने पटात पुढे गेली. आम्ही जे काही पोरं आहोत ते राहिलेत मागं. हॅलो चालतो आणि चालून अर्धा तास झाला आहे, अजून अर्धाही नाही चढलो आहे. अजून भरपूर चढायचं आहे. बघूया किती टाईम लागतो वरती चढायला. प्लॅनिंग आहे असं की सूर्योदय व्हायच्या अगोदर आम्हाला वरती जायचं आहे, तर ट्राय करू नक्कीच वरती जाण्याचा. बघूया किती टाईम लागतो आहे. समोर दिसते मला आपला राजगड. वरती डोंगर आहे, तो आहे. थोडा अजून चालायचं आहे. पुढं पोरं गेली तर अर्धी वरती पण गेली. मस्त थंडगार असा हवा लागते, एकदम छान वाटतं वातावरण. हे बघा मित्रांनो, आता सकाळ व्हायला लागला आहे. हे बघा आता पूर्ण दिसायला लागलं हळूहळू. आमची गँग दमलं आहे, सगळे बसले तिथे. थोड्याच वेळात सूर्यदेवाचे आगमन होणार आहे आता. आणि इकडं किल्ला जवळच आहे, जवळ चालू आहे. आता मी आता इथं टोक आहे, तिथून दम लागला जाम. मित्रांनो मी गडाच्या एकदम पायथ्याशी आलो आहे आणि काही जण चढत आहे तेव्हा लाईट पेटत आहे आणि गडावर पूर्ण अशी धुक्याची चादर आहे, म्हणजे ढग आला आहे पूर्ण. हे बघा असलं भारी वाटतं आहे. म्हणजे वरती गेलो ना एकदम असं वाटेल की ढगामध्येच आहे. आणि थंडगार वारा सुटला आहे. हे बघा इकडे पण पूर्ण धुकेच आहेत आणि गड तर पूर्ण धुक्यानेच एकदम लपून गेला आहे. मस्त एकदम नजारा आहे बघा. धावत जातं एक. भरपूर जण गेलीत वरती, अर्धी चालतायत तरी पण. काय नजारा यार, एक नंबर. खूप बघण्यासारखं आहे मस्त. तर पोरं आमची अर्धी वरती गेलीत आणि आवाज देतात आम्हाला. अर्धी मागे थांबलीत, मी आलो थोडा पुढे. दम पण भरपूर लागला आहे. म्हणजे आम्ही पनवेलवरून 12 वाजता निघालेलो आणि इथं बरा पोचलो 5 वाजता पोचलो आहे. आणि लगेच गाडी पार्किंगला लावली आणि लगेच ट्रेक चालू केला आहे. थोडा दम पण जास्त लागला आहे, कारण आम्हाला लवकर वरती जायचं आहे आणि परत घरी पण जायचं आहे, पनवेल गाठायची आहे. म्हणजे राजगडला यायचा काही प्लॅन नव्हता आमचा, पण अचानक ठरला आहे. पण येऊन खूप भारी वाटलं, एक नंबर एकदम नजारा बघा माझ्या मागं. तर खूप मस्त वाटलं येऊन इकडे. अचानक प्लॅन झाला आणि अचानक प्लॅन होतात ते सक्सेस होतात. कारण का मागच्या संडेला आमचा प्लॅन झालेला रायगडला जायचा, तो काही कारणाने कॅन्सल झाला. म्हणजे आठवड्याभर त्याची तयारी करत होतो आम्ही, पण तो काही सक्सेस झाला नाही. आणि आपला राजगडचा प्लॅन अचानक झाला, म्हणजे काल सकाळीच झाला आणि लगेच रात्री निघालो बाईक घेऊन. तसेच प्लॅन सक्सेस होतात. दम लागला चावून. बघा मागे बघा काय व्ह्यू आहे यार, मस्तच एक नंबर. सगळीकडे एकदम असं धुके झालेत. हो मित्रांनो, मागची पण आपली गँग आली आता. काटे टेकत येत आहेत सगळे. बघा सागुदा
जिरली काय? निघताना सगळे हौसलेले एकदम, सगळ्यांना यायचा होता. चालून सगळे दमलेत. पण ठीक आहे, कुछ पाणी के लिए कुछ खोना पडत आहे. असा वारा सुटला ना एकदम गार असे असे कानाला थंडगार असे वाहून जात आहे एकदम. मित्रांनो आमच्या मावळे सगळे दमलेत, बसलेत ते आराम कटे. हाऊस मिटल्या सगळ्यांची. आणि खाली किती जण आलेत? आणि तिघ जण खाली आहेत, यायचे अजून. सगळं एकदम धुका झालं. मग अशी तर खाली सगळं दिसत होतं, आता पूर्ण एकदम धुक्यामध्ये आहे, काही दिसत नाही. बघा अजून किल्ला चढायचा आहे, डोंगरवरती चढायचं आहे आपल्याला. 2 आले, अजून 3 बाकी आहेत. 2 बाकी आहेत. चल तुला बघा एकदम सरळ चढायला मित्र, एकदम सरळ. हे चढतायत, येत आहे तिकडे दादा आहे. नजारा बघा, काहीच दिसत नाही. तिकडून खालून आलो आम्ही चालत. चढा खतरनाक चढायला मित्रांनो. बघा एकदम उभा आहे, सरळ आहे एकदम. आलं काय? बघा माकड बघा. सावकाश सावकाश, घाबरू नको. हो सावधा चढलाच वरती. थोडंसंच राहिलंय आता, अर्धी पोरं गेली मग वरती. ते बघा तिथे फायनली आले दरवाजाशी आम्ही. खतरनाक. फायनली गडावर आलोय आम्ही चालून. तर मग फायनली आम्ही आलो गडावर. 1 तास 6 मिनटं 10 मिनटं झाली बरोबर. 1 तास 10 मिनटाला वरती चढलो. तर 2 जण यायचेत आमची गँग. काय नजारा आहे, 1 नंबर. इकडे बघतात मी पूर्ण धुका आहे. आणि आमची गँग इकडे जमली आहे, अर्धी इथे आल्यात. अक्षय पण आलाय, लय दमला भाऊ. आम्ही चोर दरवाजांवरती आलो. अजून 2-3 दरवाजे आहेत. आम्ही तो चोर दरवाजाने आलो वरती. पब्लिक होती भरपूर, एवढी गर्दी नव्हती. सकाळ लवकर आलो म्हणून 5 वाजता निघालच होतो. आता बघू, पूर्ण गड फिरू, तुम्हाला पण दाखवतो. मी ॲक्च्युली दुसऱ्यांदा आलो आहे. एकदा एका ग्रुपसोबत आलेलो आणि आता आमची गावची पोरं आलो. बघूया कसं आहे, मजा येणार आहे. पूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. चोर दरवाजा आहे. चोर दरवाजातून बाहेर आलो. काय ते एक तलाव लागतो, पद्मावती तलाव म्हणून. वगैरे पहिलाच तलाव भेटला आपल्याला. इथं खाली आहे चोर दरवाजा, तिथून आम्ही तिथून आलो. पद्मावती तलाव. पाणी बघा किती आहे. घरी तटबंदी आहे छान बऱ्यापैकी. पूर्ण आता इथं धुका होता आणि नेमकाच धुका असं गेलाय. तर काय व्ह्यू आलाय बघा, हे बघा काय नजारा आलाय, खतरनाक. 1 नंबर आहे मित्रांनो. तेव्हा खाली येणार रस्ता आहे, तिकडून आम्ही आलो चालत. हे बघा काय वाटतंय. इथं मंदिर आहे, पद्मावती देवी मंदिर. मी काय पोरं आले इथं टेनीवर नाईटला. मस्तच.
मित्रांनो हे बघा, हे सगळं जुनं आहे. चला बांधकाम आहेत. मित्रांनो मंदिराच्या इथून नेमकं बाहेर पडलो. बाहेर पडलं इकडं पाण्याच्या टाक्या आहेत. हे बघा इकडं काम पण चालू आहे. खूप छान आहे. मंदिर आहे. मंदिराच्या मागेच पिण्याचं पाणी आहे. ते बरा मागच्या बाजूला आहे. पाणी पण एकदम स्वच्छ आहे. व्यवस्थित ठेवलेलं आहे झाकून. हे बघा म्हणजे सगळी सोय आहे. आता मंदिरामध्ये लाईट वगैरे मध्ये चार्जिंग वगैरे लावू शकता. आणि इकडे वन नाईट पण करू शकता. टेंट वगैरे घेऊन येऊ शकता. एक मंदिर आहे. चला आम्ही चाललोय आता बाली किल्ल्याकडे. तिथे जाऊन वरती थांबणार आहोत. जरा धुका वगैरे कमी झाल्यावर मग खाली दुसऱ्या ठिकाणी जाऊ. मस्त नजारा यार. आपण कोकणातली माणसं हे बघा. आम्ही गाड्यावर आलोय आणि मित्रांनो आमच्या भावानं काय आणलंय बघा. उसरी आंब्याची उसरी आणली आहे सोबत. बघा दे दे. मित्रांनो आंब्याची सुकलेली उसरी. धुका यार. इकडे काय आपले भाऊ झोपलेत म्हणजे नाईट ट्रेक करून आलेत. एकत्र रात्री थांबलेले आहे. चोरवाटेचे प्रवेशद्वार हा नाही हे बघ तिथं बसू काय? बस ना. चोरवाटेचे प्रवेशद्वार कसला भारी यार. काय समोरचं दिसत नाही. 7:30 वाजलेत. ना सूर्य आता दिसतोय. पूर्ण धुक्यामध्ये गेलेला सूर्य बघा. आत्ता आलाय सूर्य वरती. आता आम्ही चाललोय. इथं थांबलो होतो खूप टाईम. खूप धुका होता. आता दिसत काय नव्हता. चल हा पण आता कमी आहे. हा तो दिसतोय आला की जाईल चल. आता चाललोय आम्ही बाली किल्ल्याकडे. बाली किल्ल्यावर मग आता क्लिअर दिसतोय. जरा क्लिअर झालंय भरपूर. मित्रांनो समोरचं एवढं काय दिसत नव्हता. सगळं सूर्य पण वरती आला त्यामुळे धुकं पण जातोय हळूहळू. आता गर्दी पण वाढत चाललंय हळूहळू. आपली गाडी इथं राजगडचा नकाशा आहे. आपली गाडी इकडं आहे. आपली इकडं आहे गाडी. आणि बघण्यासाठी हे सगळे आहेत ठिकाण. बघा नकाशा. इकडे वाडा आहे. वाव बघा आता धुकं हळूहळू जात आहे. समोरचं दिसतंय माझी. आणि इकडे समोर आहे वरती बाली किल्ला. तिथं आम्ही जाणार आहोत. तलाव आहे. आम्ही चाललोय पाली किल्ल्याकडे. पाली दरवाजाकडे जातोय आम्ही. चहा पाच बघा इकडे आहे पाली दरवाजा आणि राणेवासा तलाव जे की हे आहे. इकडे पाली दरवाजा. मित्रांनो पाली दरवाजावर आले. मस्त आहे. जुनं बांधकाम एकदम. पाली दरवाजा
दरवाजा बघा केवढा मोठा आहे. केवढा आहे बघा. इकडं गेलं का इकडं आलं. किसन. चले किसन. हाच आहे. इथं खाली पण आहे, खाली जायला पण आहे. इथून उतरायचं आहे. पूर्ण धुका आहे आणि ते समोर टोक दिसतं ना फक्त ते तोरणा किल्ला आहे. कसला व्ह्यू आला यार. बघा. एक नंबर भेटलाय. खेकडा भेटलाय. जा बाबा जा. दिसतंय नंबर यार. पूर्ण तोरणा किल्ला ना ढगामध्ये गेलाय. हे बघा यार एक नंबर. आणि इथं वरती बाली किल्ला. काय यार नजारा आहे. एक नंबर यार. खूप मजा आली. हे बघा एक शपथ एवढं सही आहे ना. हे बाली दरवाजा आहे. इथून असं वरती येतं. समोर तोरणा आहे यार. आपली गँग बघताय. इथे एक तोफ आहे. परत दुखायला भारी वाटतंय. तर ना बाली किल्ल्या मधमाशीच पोहा आहे बघा. कोणगा इथं सांभाळ काय इकडे. ते भारी आहे बघा. एवढा आम्हाला वरती चढायचं आहे. सगळं एकदम जंगल दुखाने झालं इथं बघा. समोरचं काही दिसत नाही असं झालं. बाली किल्लासाठी आम्ही जातोय वरती. चढायला सुरुवात केली. तर पायऱ्या आहेत बाली किल्ला जाण्यासाठी. वरती खूप वरती जायचं आहे कारण का राजगडचा सगळ्यात टॉप बाली किल्ला आहे. तिकडे जायचं आहे. वरती जायचं आहे. अर्धी माणसं खाली येत आहेत तरी चढत आहेत. आणि एकदम छोटासा रस्ता आहे. म्हणजे एका टायमाला 2च माणसं जाऊ शकतात असं आहे. पोट भरला बघितला पूर्ण किल्ला. आणि आलोय बाली किल्ल्याच्या दरवाजाशी. एकदम मला खाली गर्दी भरपूर होती. आणि खाली गर्दी किती आहे वरती अजून यायला. म्हणजे एका टायमाला एकच माणूस येऊ शकतो. जागा आहे. खतरनाक. दरवाजा कसला आहे. खिले आहेत. बाली किल्ल्यावर हा दरवाजा. आपण फोटो नाही पाडला आपला. बघताय कधी न बघल्यासारखं. आतून एकाला उड्या मारते. गेला. मित्रांनो बाली किल्ल्यावर आम्ही आलोय वरती टॉपला. आणि हे बघा इकडे जुने राजवाडे आहेत. सदर बघा सगळं तुटलं आहे सगळं. नजारा बघा मित्रांनो. नजारा बघा दिसतोय. छोट्या छोट्या खोल्या पण आहेत इथे. हे बघा जुनं काम. हे राजगडचं एकदम टॉप आहे. सगळ्यात उंच भाग आहे राजगडचा.
एकच नंबर यार मित्रांनो, नक्की या. खरं या इकडं एवढं भारी आहे ना बघण्यासारखं. नक्की तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर नक्की या. हे बघा इकडे पाण्याच्या टाके आहेत, तिकडे मोठं विहीर आहे एक. बघा इकडे पण वाडे आहेत. तो समोर दिसतो ना किल्ला, तो का समोर तो तोरणं आहे. हे बघा कसलं भारी यार. इथं काहीतरी आहे पण काय लिहिलं आहे ॲक्च्युली दिसत समजत नाही. ते राजवाडा असं अवशेष आहेत, राजवाड्याचे अवशेष. एक नंबर यार. आज पोरं बसली सगळी, पण नजारा बघण्यासारखा आहे. मग तिकडे खाली पण आहेत, एक टोक आहे तिकडे, तिकडे पण राजवाडे आहेत. आणि इथून एक समोर ते कोपऱ्याला माची दिसते, ती बघा. ह्या साईडला एक माची आहे आणि ती पहिली त्या साईडला एक आहे. दोन तिकडे पण जाणार होतं आपण. मित्रांनो अचानक प्लॅन झाला होता आमचा, पण खरं बरं झालं आम्ही आलो इकडे. एवढंसं बघायला भेटलं ना, एवढं छान आपलं राजगड. ते बोलतात ना की राजगड कधी कोणाला नाराज करत नाही, ते खरं आहे मित्रांनो. पण एवढं भारी म्हणजे असं वाटत होतं ढगात आहोत आम्ही. एवढं सुंदर व्ह्यू होतं. ते अजून आहे हे बघा, ते समोर माझ्या मागं आहे ते कोंढाणा आहे, सिंहगड. इथून 2-3 किल्ले दिसतात आपल्याला, जास्त 2-3 जास्त दिसतात. पण नक्कीच या इकडे बघण्यासारखं खूप आहे चांगलं. आणि आपल्या महाराजांचे किल्ले बघितलेच पाहिजे आपण. हे का मित्रांनो, सगळ्यात टॉपवरून दिसणारा नजारा, स्वर्ग. असं वाटतं की स्वर्गात आहो आम्ही. काय काय यार हे. खरंच मित्रांनो प्लॅन करा आणि राजगडला या. लागला भुका आता. काकड्या खात आहे. 27 270 ते झाले. सगळं दुःख. आम्ही बालीप किल्ल्यापासून खाली उतरलोय आणि आता चाललोय सुवेळा माचीकडे. हे बघा काकड्या वगैरे खाल्ल्या येते आणि आता चाललोय पुढे. सगळं बंद झालं आता. वारा जाणार नाही. सगळी पब्लिक आपली रमत गमत चाललंय. सुवेळा माचीकडे जाता असताना आपल्याला एक हनुमान मंदिर भेटतो. हे बघा हनुमान मंदिर आहे. हे बघा मित्रांनो इकडे एक सदर आहे आणि काळेश्वरी बुरुज आहे इकडे. मित्रांनो समोर दिसते ते सुवेळा माची आहे. आज एवढी गर्दी नाही आहे, नेहमी गर्दी भरपूर असते इकडे, विकेंडलाच फक्त. मग की सुवेळा माची मस्त तटबंदी आहे तशीच एकदम. आणि तटबंदी तुटली आहे मित्रांनो, येताना जरा सांभाळून आहे इथून.
हे मित्रांनो चिलखती बुरुज आहे याच्या पुढे खाली हे बघा. कडक एकदम. हो तर आम्ही इकडे चाललोय आता ते हत्तीची सोंड येते ना ते बघायला. इकडे पण गर्दी आहे भरपूर. इथं सुंदर गणपती बाप्पाची आपल्या मूर्ती आहे. किती सुंदर कोरलेले आहे बघा. तर ना सुवेळामाची तटबंदी दरवाजा इथे छोटासा. इकडे चोर वाटायसारखं आहे. कातडाला गुस्सा टाईप आहे ना ते आहे. कसलं खतरनाक आहे. तर आपण जाऊया वरती जाऊन बघूया कसं आहे. हा हो या थांबतो. ते आपण थांबूया तोपर्यंत. मित्रांनो कुठं आम्ही पण कात्रा आहे तर असं बघत आहे. एकूण तुम्हाला आरपार दिसतो आपली गँग. मित्रांनो राजगडला जे फेमस आहे जो म्हणजे जो हत्तीची सोंड वगैरे लावतात हत्ती दिसतो हे बघा माझ्या मागं ते लोकेशन आहे. हे बघा माझ्या मागं थांबा एक मिनिट. मित्रांनो हे लोकेशन आहे ते मस्त आहे. इथून पूर्ण राजगड दिसतोय. त्यावरती बाली किल्ला दिसतोय. ते मी सुविधा माझ्या इथे मित्रांनो वाजले आता 10:30 आणि संपूर्ण आम्ही आता किल्ला बघितला आहे. खूप मस्त वाटला मजा आली. आता इथून आम्ही खाली जातो आहे. जिथून वरती आलो म्हणजे तो दरवाजातून तिथूनच आम्ही खाली जातो आहे. मला लागलं सगळ्यांना आता भूक. खाली जाऊ जेवू खाऊ आणि मग तिथून घरी जाऊ. पब्लिक सगळी निघाली दमलाय सगळे चालून सकाळी. हे अजिबात झोपलेत नाही. म्हणजे आम्ही 5 वाजता ते पार्किंगच्या इथं बाईक लावली. तिथून ट्रेक चालू केला डायरेक्ट स्टार्ट. तिथं अजून कोण झोपलाय नाही. फायनली आम्ही आलो घरी आणि निघालो. नेमका खाली उतरलो आम्ही. गड उतरलो आणि खूप एवढा पाऊस पडायला लागला ना. भरपूर पाऊस पडला. मग काय व्हिडिओ वगैरे करायला नाही भेटली. डायरेक्ट आलो आम्ही. 7 वाजता आम्ही घरी आलो आहे. तर मित्रांनो मजा आली. खूप मस्त एकदम भारी वाटलं जाऊन. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.